कापड वाइंडिंग करताना तुम्हाला कधीही लाईटची गरज पडत नाहीये. ह्यामध्ये चुकायची काहीही शक्यता येत नाही. इतक्या सोप्या पद्धतीने बघा. सगळ्यात महत्त्वाचं पाणी शुद्ध करण्यासाठी, कारण आज आपण बघतो सगळीकडे फिल्टर कॅन्डल्स हे गरजेचेच आहेत, कारण घरोघरी प्युअरिट किंवा प्युरिफायर लावलेले आहेत. ह्याच्यासाठी हे सगळ्यात जास्त चालणारे आहेत आणि हा लॉंग टर्म बिझनेस आहे. म्हणजे भविष्यात हा वाढतच जाणार आहे. हा कधीही संपणारा किंवा बंद न होणारा बिझनेस आहे. मार्केटिंगची गरज नाही, सेलची गरज नाही, फक्त माल पोहोचवायचा, 10व्या दिवशी खात्यावर पैसे बघायचे. नमस्कार प्रेक्षकांनो, उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, एका नवीन व्यवसायाच्या शोधामध्ये आज आपण कोल्हापूर येथे आलेले. महाराष्ट्रातील तमाम महिला मंडळी आहेत की आता नवीन व्यवसायाच्या शोधात आहेत. तरुण आहात, बेरोजगार आहात, रिटायर्ड पर्सन आहात आणि घरात बसलेल्या आपल्या माता भगिनी आहात. नवीन व्यवसायाच्या शोधात आहात. कुठला व्यवसाय करावा आज जर तुमच्यासमोर प्रश्न असेल तर तुम्हाला आज आम्ही अशा 7 ते 8 प्रकारचे व्यवसाय सांगणार आहोत की ज्या प्रकारे तुम्ही घरी बसून चांगले पैसे कमाई करू शकतात. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कुठेही मार्केटिंग करण्याची जोखीम नाही. तुम्हाला कच्चा माल घरपोहोच मिळेल आणि तयार माल तुम्ही ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून त्यांना द्यायचा आहे. त्यामुळे आता कुठल्या प्रकारचे उद्योग आहेत आता आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार मॅडम, उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. संबंध महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आपला परिचय सांगा. माझं नाव स्मिता जयंत लंगडे. मी महाराष्ट्र नवउद्योजक केंद्र याची ओनर आहे. पॅन इंडिया आपण माल देवाणघेवाण करत असतो. आता मॅडम, बरेचसे सोशल मीडियाच्या माध्यमातून आता बरेचसे लोकांपर्यंत आपण गेलेलो आहेत. आम्ही तुम्हाला त्या माध्यमातून पाहिलं आहे. आपल्या महाराष्ट्रातील ज्या माता भगिनी असतील, युवक असतील, बेरोजगार असेल, आपण त्यांना आता रोजगार देत आहे घर बसल्या. बरोबर. त्या अनुषंगाने आता किती प्रकारचे व्यवसाय तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते मला एक वेळ सांगा. आपल्याकडे तसं 8 प्रकारचे व्यवसाय आहेत. पहिलं आहे वॉटर फिल्टर कॅन्डल मशीन, सॅनिटरी पॅड मशीन, नंतर आहे हेअर बँड कटिंग मशीन, यूज अँड थ्रो पेन मशीन, त्यानंतर आहेत गोल वातीचं मशीन, लांब वातीचं मशीन, त्याचबरोबर वेल्वेट पेन्सिल मशीन आणि सुपारी कटिंग मशीन. असे टोटल 8 प्रकारचे आपल्याकडे मशिनरी आहे. हा व्यवसाय घरी बसून सुरू करायचा आहे, त्याची पूर्ण पद्धत किंवा प्रोसेस काय आहे? ह्याच्यात अगदी सोपं आहे की फक्त मशीनवर काम करायचं आहे. कुठल्याही प्रकारचं मार्केटिंग, कुठल्याही प्रकारचं सेल करायला बाहेर जायचं नाही. त्याचबरोबर आता तुम्ही जर मार्केटिंग करत असाल तर तुम्हाला एक वाईट अनुभव येतो की लोक पैसे देत नाही. तर ह्याची देखील तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण पैशाची जबाबदारी आमची राहणार आहे. दर 10व्या दिवशी अकाउंटला तुमच्या NFT न पेमेंट हे येतच असतं आणि ह्याची पूर्ण जबाबदारी ही पूर्णपणे माझीच राहणार आहे. बरोबर. आता दुसरा प्रश्न असा आहे मॅडम की आता मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे आता असे लोक काम करत आहेत आणि त्या माध्यमातून बऱ्याच प्रकारचे फ्रॉड होत आहेत. त्यामुळे थोडी विश्वासार्हता लोकांची कमी आहे. तर तुम्ही त्यांना आपल्याकडे असा प्रकार होत नाही कशा प्रकारे समजून सांगा? हा सगळ्यात खूप चांगला प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचे एक 2 ते 3 मुद्दे मला लोकांना सांगायचे आहेत हे, आणि तुमच्या माध्यमातून सांगणं होईल हे मला खूप चांगलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की जी माझी फर्म आहे, आता गेली 18 ते 19 वर्ष मी कोल्हापूरमधून काम करते. स्वतःचं ऑफिस आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आमचं गव्हर्नमेंट रजिस्टर आहे. गव्हर्नमेंट रजिस्टर म्हणजे कसं, MSME असेल, स्टार्टअप इंडिया आहे, मेक इन इंडिया असेल, त्याचबरोबर GST. साधारण तुम्ही कुठल्याही फर्मच्या बाबतीत जसं आता म्हणलं की फ्रॉड होऊ शकतो, तर ह्या बाबतीत जर कुणालाही क्लॅरिफाय करायचं की ही फर्म आहे, चांगली आहे, वाईट आहे, तर एक 2 गोष्टी मी तुम्हाला सोप्या पद्धतीच्या सांगेन. पहिली गोष्ट, बँक जशी तुमची चौकशी करते की तुमचा GST आहे का आणि त्याच्यावर व्यवहार आहे का, तर तुम्ही GST नंबरवर हे सहज बघू शकता. दुसरी गोष्ट, जर तुमची त्या बँकेत ओळख असेल किंवा तुम्ही जर जाऊन म्हटलात की नाही सर ह्या जरा कंपनीशी व्यवहार करायचा, ह्यांचा व्यवहार आहे का चांगला सांगा, तर बँकवाले पण तुम्हाला मदत करतात. व्यवहार आहे की नाही सांगतील, हा चला ठीक आहे, कमी जास्त कुणाचा असू शकतो, पण व्यवहार आहे ह्याचा अर्थ तो माणूस आहे. ह्या 2 अगदी यशस्वीरित्या सोपी जाणारी खात्रीजमा सूत्र आहेत ही. बरं. तुम्ही आता मॅडम अत्यंत समजून सांगितलंय पद्धतीत, परंतु मला एक सांगा, आता याची जी पद्धत आहे, तुम्ही आता हे रॉ मटेरियल त्यांना घरी कसं देणार? आपलं जर कोल्हापुरात असाल किंवा कोल्हापूरच्या आसपास तर लोकल गोडाऊनच आहे, जिथे आठवड्यातून 3 वेळा माल देणे घेणं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही बाहेरून असाल, कुठल्याही महाराष्ट्रातून किंवा भारतातून, तर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रान्सपोर्टच्या सोयी आहेत. त्यातर्फे तुम्ही माल देवाणघेवाण करू शकता. त्याचबरोबर ट्रान्सपोर्टमध्ये एक तर्फीचा जो खर्च आहे तो आम्हीच तुम्हाला देतो. अच्छा, बरं, ठीक आहे. आता मला एक सांगा की घर बसल्या हा जो तुमचा उद्योग आहे, साधारणपणे याच्यामध्ये काम करण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची किती आवश्यकता? एक असेल तर उत्तम, बास आहे. म्हणजे एक व्यक्ती हा उद्योग करू शकतो? भरपूर. एक आहे छोटी गोष्ट की महत्वाचं आहे की मशीन घेतलं म्हणजे काम होईल ह्याची गॅरंटी नसते, पण तुम्ही केलं तर काम होणार ह्याची पूर्ण गॅरंटी आहे. म्हणजे बऱ्याच लोकांचं असं आहे, मॅडम आम्ही मशीन घेतलं पण काम केलं नाही.
तुम्ही काम करायला किती वेळ बसला हा पण एक मुद्दा आहे. बरोबर. तुम्ही 2 तास, 4 तास, 8 तास जेवढा वेळ द्याल तेवढंच काम होणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणी सांगत असेल की महिन्याला तुम्ही एवढं कमवू शकता किंवा दिवसाला, नाही, तुमच्या बसण्याच्या कॅपॅसिटीवर सांगा की तुम्ही किती बसणार आहात तेवढा इन्कम होतोय. बरोबर आहे, म्हणजे आपण जितका वेळ देऊ. येस, बरोबर आहे. आता एक साधारणपणे विचार जर केला तर एक महिन्याचा असेल किंवा वर्षाचा असेल, तर एक व्यक्तीने जर हा व्यवसाय सुरू केला तर साधारणपणे किती रुपये कमावू शकतो? माझा जर अंदाज सांगितला तर एक व्यक्ती म्हणजे 4 ते 5 तरी तास काम देईल, म्हणजे पार्ट टाइमला जाते मी. कारण महिलांना असू दे किंवा एखादा व्यक्ती एखादा जॉब करून करणार म्हणतो तेव्हा हा पार्ट टाइमच म्हटला तरी देखील दिवसाला तो किमान 500 ते 800 रुपये कमवू शकतो सहजपणे. सहज. बरोबर. आणि बाहेर कुठेही न जाता. हो हो, आपले मशीन घरी बसून एका छोट्या जागेत तितके पैसे आरामशीर कमवू शकतो. बरोबर. बरोबर आहे. आतापर्यंत आपण जी चर्चा केली, माल देवाणघेवाण असेल किंवा कंपनीची माहिती घेतली, परंतु आता कुठल्या प्रकारचे व्यवसाय आहेत ते आपण प्रत्यक्ष डेमोद्वारे मॅडम कडून जाणून घेणार आहोत. मॅडम, आता आमच्या प्रेक्षकांना सांगा की आता किती प्रकारच्या मशीन्स आहेत आणि कशा प्रकारे तो तयार केले जाते प्रोडक्ट. बरं, सगळ्यात पहिला मी मशीन दाखवते एकदा. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा वॉटर फिल्टर कॅन्डल मशीनची मी माहिती देते. ह्याच्यात तुम्हाला रॉ मटेरियल साधारण हे कॅन्डल्स येतात. हे कॅन्डल आहे आणि ह्या त्याच्या 2 कॅप. त्याचबरोबर ह्याला आपण क्लॉथ वाइंडिंग करणार आहोत. जे कापड आहे ते अशा स्वरूपात आहे. मी तुम्हाला डेमो दाखवते. साधारण आपल्याला एक 70 ग्रॅम कापड घ्यावं लागतं. कापड वाइंडिंग करताना तुम्हाला कधीही लाईटची गरज पडत नाहीये. हे बघा, ह्या पद्धतीनं कापड जर मोजून घेतला तर ह्यामध्ये चुकायची काहीही शक्यता येत नाही. इतक्या सोप्या पद्धतीने बघा कापड बरोबर रोल केलेला आहे. हे कापड जर मोजून घेतलं तर ह्याच्यात चुकीची शक्यताच नाहीये. आता ह्याच बरोबर हार्डली 1 ते 2 सेकंदाची लाईट आपल्याला गरजेची आहे. ह्याच्यावर मी हार्डली 2 सेकंद लाईट गरजेची आहे. फक्त झाल्यानंतर 1-2 सेकंद थांबायचं, कारण कापड चिकटून फाटायची शक्यता असते. आता हे बरोबर तयार होऊन जातं. हे तयार झालेल्या कॅन्डलला अशा प्रकारे कॅप लावायची आहे. हे तयार कॅन्डल्स झालेले आहेत. साधारण 30 सेकंदामध्ये एक कॅन्डल बरोबर तयार होते आणि 100 ग्रॅम जर असेल तर ह्याच्यात रिजेक्शन काहीही होत नाही. ह्या मशीनला सगळ्यात वैशिष्ट्य आहे की ह्याला फायनान्स उपलब्ध आहे. तुमचं सिबिल जरी खराब असेल तरी देखील गॅरेंटर आम्ही असल्यामुळे तुम्हाला फायनान्स आहे. फायनान्स बरोबर अजून एक ह्याच्यात चांगली गोष्ट आहे, ह्याच्यात 25% तुम्हाला सबसिडी आहे. 18 महिन्यांचे हप्ते क्लिअर झाल्यावर तुम्हाला 25% अमाऊंट ही कॅशबॅक मिळते किंवा सबसिडीद्वारे परत मिळत आहे. आता तुम्ही जो प्रोडक्ट तयार केलाय मॅडम, याचा यूज कुठे केला जातो? सगळ्यात महत्त्वाचं पाणी शुद्ध करण्यासाठी. कारण आज आपण बघतो सगळीकडे फिल्टर कॅन्डल्स हे गरजेचेच आहेत, कारण घरोघरी प्युअरिट किंवा प्युरिफायर लावलेले आहेत. ह्याच्यासाठी हे सगळ्यात जास्त चालणारे आहेत आणि हा लॉंग टर्म बिझनेस आहे. म्हणजे भविष्यात हा वाढतच जाणार आहे. हा कधीही संपणारा किंवा बंद न होणारा बिझनेस आहे. तुम्ही जो प्रोडक्ट तयार केलाय त्याला कच्चा माल कुठला आहे? आता तुम्ही मला सांगितलं. आता जसं मी तुम्हाला दाखवलं, ह्याच्यासाठी ह्या बॉबिन आहेत आणि हे कापड. हे एवढंच जे आहे हे तुमचं रॉ मटेरियल आहे. हे रॉ मटेरियल पूर्ण आमच्याकडून मिळणार. अच्छा, तुम्ही जेव्हा माल देणार तेव्हा त्याच्यासोबत हे देणार, मशीन सोबत हे देणार? हो हो. बरं. आता तुम्ही अगदी 2 ते 3 सेकंदात तयार केला असेल तर साधारणपणे 1 तासामध्ये आपण किती तयार करू शकतो? साधारण 50 सहज तयार होतात. सहज तयार करू. हो हो. आणि मशीन तुम्हाला डोअर डिलिव्हरीनं विथ एक्झिक्युटिव्ह येतात. एक्झिक्युटिव्ह सर घरात येणार, ट्रेनिंग देणार, त्याचबरोबर अग्रीमेंट करून देणार. तुमची पूर्ण खातर जमा झाल्यावरच तुम्ही सरांना मशीनचे पैसे देऊ शकता. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तिथेच तुम्ही मला कॉल लावू शकता. आता हा एक प्रोडक्ट झाला, त्याच्यानंतर आता दुसरा कुठला प्रोडक्ट तयार? आता आपण सॅनिटरी पॅड मशीन बद्दल माहिती घेऊया. हे जे पॅड आहे हे आपण बेस बनवतो, पूर्ण आपण पॅड बनवत नाही आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला साधारण 2 ग्रॅम कापड घ्यायचे. मी तुम्हाला कापड दाखवते. फक्त 3 रोल करायचे आहेत ह्याच्यावर. हे रोल झाले. सेम इथे मशीन मध्ये घेऊन सील करायचं आहे. ह्याच्यात देखील आपल्याला साधारण 2 ते 3 सेकंद लागणार आहेत. 2 ते 3 सेकंदानंतर आपण हे काढू शकतो. काढून झाल्यानंतर अजून एक बाजू सील करून घेऊया. आणि यामध्ये साधारण 6 ग्रॅम आपल्याला कापूस द्यायचा आहे. 6 ग्रॅम कापूस आणि 2 ग्रॅम कापड या 8 ग्रॅमचं पॅड तयार करायचं आहे. ह्याच्यात तुम्ही जर बघत असाल की बऱ्याच वेळा लोकांचं म्हणणं असतं की रिजेक्शन काय आहे, रिजेक्शन काय आहे. तर ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त तुम्ही वजन चेक करा. तुम्ही कुठल्याही छोट्या वजन काटा जो घरात तुम्हाला मिळू शकतो त्या वजन काट्यानं तुम्ही हे वजन बघू शकता आणि हे करू शकता. आता मी या साईडनं देखील सील करतेय.
आणि हा सील झाल्यानंतर तुम्ही कापूस त्याला एकसारखा जरा पसरवला की तुमचं हे पॅड एक छानसं तयार होऊन जातं. हे बघा. आता हे पॅड थोडासा कापूस सरकवला की हे बरोबर ह्यासारखं पॅड तयार होऊन जातं. इतक्या सोप्या पद्धतीने हे पॅड तयार होतात. तासाला किमान 50 ते 70 पॅड सरासरी महिला तयार करतात. ह्याला देखील आपल्याला फायनान्स उपलब्ध आहे. सेम तुम्हाला ह्याच्यात देखील कॅशबॅक किंवा सबसिडी पण अवेलेबल आहे. आता आपण दोन अतिशय छान मशीनच्या विषयी माहिती घेणार आहे. छान म्हणजे कशासाठी, ह्याला बिलकुल लाईट गरज नाही, थोडीशी देखील इलेक्ट्रिसिटीची गरज नाही आहे. हे पहिलं मशीन आहे, हे हेअर बँड कटिंग मशीन, जे लेडीज मुख्य करून यूज करतात केसांसाठी. हे हेअर बँड आहे. ह्याच्यात तुम्हाला हेअर बँडची एक रिबन दिली जाते. रिबनला तुम्ही यामध्ये तुम्हाला साधारण अर्धा ते 1 इंचाचे असे तुकडे करत जायचे आहेत. हे जे तुकडे आहेत साधारण तुम्हाला 100 ग्रॅम मध्ये 150 पीस बसवायचे आहेत. आणि हे हेअर बँड तयार 4 ते 5 तासांमध्ये बरोबर 1 किलो हे हेअर बँड कट तयार होत असतात. आपण त्यांच्याकडून किलो मध्ये घेतो का? हो, किलो मध्ये. पण किलो मध्ये घेत असताना देखील साईज साठी हे पीस मध्ये घेतलं जातं. बरोबर. 1 तासामध्ये किती तयार करू शकतो? 1 तासामध्ये साधारण पावशेर गृहीत धरा, 200 ग्रॅम ते 250 ग्रॅम. यूज अँड थ्रो पेन मशीन आहे. ह्याचं देखील छान वैशिष्ट्य आहे की ह्याला अजिबात लाईटची गरज नाही. पहिल्यांदा आहे हे अडॅप्टर मशीन, इंक मशीन, आणि ही आहे टिप्स प्लेट. ह्यासारखे अडॅप्टर असतात. हे अडॅप्टर तुम्हाला इथे सहज फिटिंग होतील अशा स्वरूपानं इथं लावायचे आहेत. हे बघा, सहजासहजी तुम्ही ह्यामध्ये देखील साधारण 4 ते 5 तासांमध्ये 1000 पेन तयार करू शकता. हे जे पेन आहेत हे नगावरचं आहे. दुसरं आहे हे इंक मशीन आहे. इंक मशीन देखील तुम्हाला कोरं करकरीत छान मिळतं. फक्त हे आमचं डेमो मशीन आहे. लोकांना कितीही सांगा की तुम्ही प्रेस करू नका इंक, तरी देखील ते करतात आणि मशीन थोडं घाण होऊन जातं. तिसरं आहे टिप्स. अशा पद्धतीनं अगदी 5 ते 10 सेकंदांमध्ये नवीन पेन तयार होतो. अशा प्रकारे तुम्ही जे तयार पेन करता. पेन तयार करण्यासाठी अत्यावश्यक साधन सामग्रीमध्ये काय काय येते मॅडम? सिंपल आहे. सगळ्यात पहिला बॅरेल. आता हे जे आहे, हा जो पोर्शन आहे ह्याला बॅरेल म्हटलं जातं. हे पुढे जे टोक लावता तुम्ही पहिलं ते अडॅप्टर आहे, आणि त्याच्या पुढे जे लिखाणाचं टोक आहे त्याला टिप्स म्हणतात. अशा प्रकारे पूर्ण पेन बनतो. ह्याच्यात तुम्हाला आम्ही कधीही टोपण देत नाही, कारण टोपण कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आम्ही लावून देतो. जर तुम्हाला स्वतःला सेल करायचं असेल, तुम्ही सांगा टोपण हवा आहे, तर आम्ही तुम्हाला नक्की टोपण प्रोव्हाइड करू शकतो. बरोबर. साधारण 1 तासामध्ये आपण किती तयार करू शकतो? 1 तासामध्ये 250 पेन तयार होतात. 4 तासामध्ये परफेक्ट 1000 पेन बनतात. त्याचबरोबर आता हे अडॅप्टर मशीन, ह्याच्यात तुम्ही आधी अडॅप्टर लावून घेतले किंवा एक माणूस अडॅप्टर लावून पुढचा प्रोसेससाठी दुसरा माणूस असेल तर अजून कमी वेळेत हे पेन बनवू शकता. आता आपण लांब वातीची आणि गोल वातीची मशीन बघत आहोत. ही आहे गोल वातीची मशीन, ही आहे लांब वातीची मशीन. साधारण तुपातल्या वाती, समईतल्या वाती तुम्ही ऐकलेला असाल. ह्याच्यात तुम्हाला हा साधारण एक बोट एवढंच कापूस घ्यायचा आहे, आणि छानपैकी बघा तुम्ही इथे सुई आहे. सुईला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही. अशा प्रकारे ह्या वाती होतात. इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही वाती तयार करू शकता. साधारण तुम्हाला 1 किलोसाठी 4 ते 5 तास लागतात. दोन्ही हाताचं जेव्हा प्रॅक्टिस होईल त्यानंतर तुम्हाला वेळ पुढे मागे लागू शकतो, पण किमान आपण 4 ते 5 तासात 1 किलो कापूस वात आरामात तयार करू. दुसरी जी आहे ती लांब कापूस वातीची मशीन किंवा समई वातीतलं मशीन आहे. हा जो बेल्ट आहे ह्याला थोडा ओला करून घेतला तर वाती छान पिळलेल्या निघतात. पण आपल्याला वाती साधारण 8 ग्रॅम मध्ये 100 असणं गरजेचे आहेत. ह्याच्यात तुम्ही अंदाजेच वाती साठी कापूस द्यायचा आहे. कुठलंही परफेक्ट माप नाहीये किंवा साईज नाही आहे. मात्र जी लांबी आहे ही तुम्हाला बरोबर 5 इंच घेणं गरजेची आहे. रुंदीबाबत लहान मोठ्या वाती होऊ शकतात. साधारण ह्याच्यात तुम्हाला सुरुवातीला प्रॅक्टिस होतोपर्यंत थोडा वेळ लागेल. मात्र एकदा प्रॅक्टिस झाल्यानंतर 5 ते 6 तासामध्ये तुम्हाला 1 किलो वाती बरोबर तयार होतात. जितका जास्त तुम्ही मशीनला वेळ देणार तितकं चांगला मशीन तुम्हाला प्रोडक्शन काढून देईल. मॅडम, आता सर्वात जास्त मागणी असणारा तुम्ही आता 6 प्रकारच्या मशीन मला या ठिकाणी दाखवल्यात, परंतु ज्याला मार्केटमध्ये मागणी आहे आणि कमी वेळेत होईल असा चांगला व्यवसायाच्या पैकी कुठला वाटतो तुम्हाला? आजकाल तुम्ही मार्केटिंगमध्ये एक नवीन कन्सेप्ट बघाल की रिपीट कस्टमर. म्हणजे आता विकलं, पूर्वी एकदा विकलं झालं विषय नाही, पण आता नाही, रिपीट कस्टमर यायला पाहिजे. तर ह्या रिपीट कस्टमरसाठी तुम्ही हेअर बँड, यूज अँड थ्रो पेन, वातीचं आणि वॉटर फिल्टर कॅन्डलचा हिशोब कधीही बघू शकता, किंवा सॅनिटरी पॅड. तर ह्याचा कस्टमर हा कायम राहणार आहे. आम्ही हेअर बँड करतो ते जास्त करून शाळेतल्या मुली असतात. मोस्टली आमचा काळा
पांढरा किंवा लाल हेअरबँड कलर आहे. कारण का शाळेत हाच चालतो. शाळेचा विषय धरला तर कधीही न संपणारा कस्टमर. सोबत पेनसाठी देखील सगळेजणच तयार आहेत. देवदयानं देवाची कृपा म्हणा की वातींचा पण बिझनेस चांगला आहे. त्याचबरोबर आता पॅड हा विषय सांगायलाच नको की ते आता घरोघरी गरज आहे. त्याच्यामुळे तो एक बिझनेस नेहमी आणि कायम चालणाराच आहे. आणि त्याचबरोबर आता पाणी शुद्ध करणंही गरजेचं आहे. आपण ह्याला रोडला पण बघतो वॉटर फिल्टरचे किती आजकाल कंटेनर लावलेले असतात. त्याच्यासाठी पाणी शुद्ध ही काळाची गरज आहे. आणि फिल्टर मशीन देखील हे फार मोठं पुढं एक बिग मार्केट म्हणून येत आहे. पुढचं आहे सुपारी कटिंग मशीन. आजकाल तुम्ही जर बघाल तर सुपारी कटिंग देखील आपल्याला बिझनेसमध्ये खूप चांगला आहे. कारण ह्याचा उद्योग तुम्हाला खाण्यासाठी त्याचबरोबर मेडिसिनसाठी दोन्ही साईडला होत आहे. अशी सुपारी आहे. ही सुपारी तुम्हाला साधारण 2 ते 3 तास भिजवायची आहे. तिथे तुम्ही सुपारी कशाही स्वरूपात टाकू शकता आणि कट करत जायची आहे. सिंपल अशा प्रकारे कटिंग करायचं आहे. आता बऱ्याच वेळा अजून एक ह्याच्यात छोटा प्रश्न विचारला जातो की मॅडम सुपारीचे दर मार्केटला कमी आहेत, तुमचा दर जास्त का आहे? तर ह्याच्यात 2 महत्वाच्या गोष्टी सांगेन. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा सुपारी तुम्हाला देतो ती तुम्ही बाहेर कुठे विकू नये यासाठी थोडा दर मी जास्त घेते, जो तुम्हाला पूर्ण परतच मिळतो. ह्याच्यात माझा कुठलाही फायदा नाहीये की जे कच्च्या सुपारीचे पैसे आहेत ते पूर्ण तुम्हाला रिटर्न दिले जातात. दुसरी गोष्ट तुम्ही विचारता की एवढे मार्केटला महाग कटिंग नाहीये, तर तुम्ही मार्केटपेक्षा देखील अमेझॉन फ्लिपकार्टला बघाल तर ही सुपारीचे दर तुम्हाला खूप जास्त चांगल्या तऱ्हेने मिळतील. फक्त तुम्हाला कुठे विकायचं माहिती पाहिजे, मग तुमच्या मातीला देखील सोन्याचा भाव येतो हे तुम्हाला समजेल. महाराष्ट्रात आतापर्यंत आपण असा प्रकारचा व्यवसाय म्हणजे कुठे कुठे दिला आहे? साधारण महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा पूर्ण भारतात म्हणाल तर पॅन इंडिया आम्ही काम करतो. पॅन इंडियामध्ये तुम्ही अगदी म्हणजे मी डेहराडून पासून कन्याकुमारी पर्यंत मशीन दिलेलं आहे. आपली जी आता ही फर्म आहे मॅडम, किती दिवसापासून काम? साधारण ही 2006 पासून सुरू झाली, पण साधारण 2009 पासून हे जास्त कन्सेप्ट आलेली आहे. कारण लोकांना थोडंसं टार्गेट काम नको आहे, त्या अनुषंगाने हा सुरू झालेला बिझनेस आहे. तर प्रेक्षकांनो, आतापर्यंत आपण 8 प्रकारचे बिझनेस पाहिले. तर हे बिझनेस कोण करू शकतो? जर तुम्ही रिटायर्ड पर्सन आहात आणि कुठेतरी व्यवसायाच्या शोधात आहात, फावल्या वेळेत तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही व्यवसाय हा करू शकता. आपल्या घरातील माता भगिनी आहेत ज्यांना त्यांच्या संसारामध्ये आर्थिक हातभार लावायचा आहे, कुठेतरी बाहेर जॉब करू शकत नाही, तुम्ही घर बसल्या हा व्यवसाय आरामशीर करू शकतात. त्यानंतर आपल्याकडे आता काही तरुण आहेत जे बेरोजगार आहेत, तेही अशा प्रकारचा व्यवसाय करून चांगलं अर्थार्जन करू शकतात. संबंध महाराष्ट्रभरामध्ये तुम्ही हा व्यवसाय करू शकतात. राहिला प्रश्न तुम्हाला कच्च्या मालाचा, तर अनेक ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून तुम्हाला कच्चा माल दिला जातो आणि तुम्ही त्यांना तयार माल द्यायचा आहे. तर अशा प्रकारचे मार्केटमध्ये विना जोखीम तुम्ही हा व्यवसाय करू शकतात. थांबूयात मित्रांनो, इथेच भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.